आज केला पार्ले बिस्किटचा केक एकदम घरच्याच साहित्यात आणि मस्त असा टेस्टी झालेला, स्पंजी झालेला. दूध, थोडंसं तेल, काही साहित्य नाही लागत, थोडंसंच लागते. आता इथे बिस्किट काढून घ्यायचे पॅकेटमधले आणि छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं. थोडीशी साखर टाकायची. जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि थोडं थोडं दूध टाकून छान मिश्रण करून घ्यायचं आहे. बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं दूध टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं 2 चम्मच आणि आणखीन दूध टाकायचं. मस्त बॅटर असं करून घ्यायचं. झाकणाला तेल लावून द्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करायचा आहे त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि इथे 1.5 चम्मच सोडा टाकून त्याच्यावर दूध टाकून एकाच डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं. नंतर भांड्यामध्ये सर्व बॅटर टाकून द्यायचं. आता छान वरून काजू वगैरे टाकून द्यायचे मस्त असं आणि कुकरमध्ये ठेवून द्यायचं. कुकरला मी आधी मीठ टाकून 1 कटोरी घ्यायची, 1 कटोरीभर मीठ घ्यायचं. आधी त्याला हीटवर ठेवून द्यायचं कुकरमध्ये मीठ टाकून 10 मिनिट. आता इथे आपला केकसुद्धा बेक झालेला आहे. 25 मिनिट बेक करायचा मिडियम आचेवर. आणि चॉकलेट मिळतात, किसमिस वगैरे, ते छान ब्लेंड करून याच्यावर पसरून द्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही डेकोरेशन करू शकता. मी थोडंसंच केलेलं आहे. तिथे थोडेसे काजूचे वगैरे फुलं काढलेले आहेत. आता छान आपला केक झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त झालेला आहे, स्पंजी स्पंजी.